आषाढी वारीच्या पूर्वी आदिशक्ती मुक्ताईचा अंतर्धान समाधी सोहळा मोठ्या उत्साहात मुक्ताई मंदिरात पार पडतो। एकंदरीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यभरातील वारकरी संप्रदाय खानदेश, मध्य प्रदेश, विदर्भ अशा ठिकठिकाणावरून वारकरी संप्रदाय आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी या समाधी सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। एकंदरीत 728वा अंतर्धान समाधी सोहळ्याला या ठिकाणी पंढरपूरवरून विठुरायाच्या पादुका अशा ठिकठिकाणावरून आदिशक्ती मुक्ताईच्या मंदिरात दाखल झालेल्या आहेत। त्यानिमित्त आदिशक्ती मुक्ताईच्या मंदिरात सकाळपासून टाळ मृदुंगाचा गजर मुक्ताई मंदिरात या निमित्त सुरू आहे। एकंदरीत खानदेश राज्यभरातील वारकरी संप्रदाय आषाढी वारीच्या पूर्वी या आदिशक्तीच्या मुक्ताईच्या अंतर्धान समाधी सोहळ्याला अत्यंत महत्त्व मानलं जातं। त्यानिमित्त या सोहळ्याला मोठी गर्दी या निमित्त पाहायला मिळते। आदिशक्ती मुक्ताईच्या अंतर्धान समाधी सोहळ्याला विविध ठिकाणावरून संतांच्या पादुका दाखल झालेल्या आहेत। आपण पाहू शकता पंढरपूरवरून देखील या ठिकाणी विठुरायाच्या पादुका दाखल झालेल्या आहेत। दर्शनासाठी कशा प्रकारे या ठिकाणी वारकरी संप्रदायाची गर्दी आहे आपण पाहू शकता। एकंदरीत आदिशक्ती मुक्ताईचा 728वा अंतर्धान समाधी सोहळा या ठिकाणी मुक्ताई मंदिरात पार पडतोय। या समाधी सोहळ्याप्रसंगी राज्यभरातील पंढरपूरवरून विठुरायाच्या पादुका आलेल्या आहेत, तर कोंढापूरवरून रुक्मिणीच्या पादुका, संतांच्या त्र्यंबकेश्वरून ज्ञानेश्वररायाच्या पादुका या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। ठिकठिकाणावरून या ठिकाणी या पादुका दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी कशा प्रकारे भाविकांची गर्दी आहे आपण पाहू शकता। अलोट गर्दी या ठिकाणी दर्शनासाठी झालेली आहे। राज्यभरातील वारकरी संप्रदाय भाविक या सोहळ्याला दर्शनासाठी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या सोहळ्याला टाळ मृदुंगाचा गजर देखील मुक्ताई मंदिरात मोठ्या सकाळपासून सुरू आहे। Jai 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 Jai
मनाच्या पाठीमागे घेतले सगळ्या इंद्रियाच्या ठिकाणी वेगवेगळे याचे काही कोड आहे ते इंद्रिय काही गप्प बसत नाही. सगळ्या इंद्रियाचा राजा मन हे त्यांना खेचून घेतो. त्या मनाचा स्वभाव असा चांगल्या ठिकाणी नेत नाही. मनाचा स्वभाव इंद्रियाशी ओढी नको देतो. ज्या वेळेस या लोकांमध्ये निर्माण झाली त्यावेळेस या संतांनी या ठिकाणी येऊन त्या लोकांचा उद्धार करण्याकरता ब्रह्ममूर्ती असणारे जगामध्ये अवतीर्ण झाले. उद्धरायाले दीन जना. आणि त्यांचं महत्व त्यांचा अधिकार तोच परमात्मा कलियुगामध्ये गुरुजना ज्ञानेश्वर महाराज सोपान आईसाहेब या रूपाने हानी